आज जगभर राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आजचा दिवस केवळ एक जयंती दिनच नाही, तर एका महान विचारांची, संस्कारांची आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रेरणेची आठवण करून देणारा एक सुवर्ण क्षण आहे। जिच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले, अशा तेजस्वी, धैर्यवान व राष्ट्र घडविणाऱ्या मातेस त्यांच्या जयंती दिनी कोटी कोटी वंदन। तसेच 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून साजरा केला जातो। त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन। इतिहासात अनेक राजे झाले, अनेक तलवारी चमकल्या, पण राजा घडविणारी माता विरळच। म्हणूनच जर छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात महान असतील, तर त्यांच्या महानतेमागे जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। वडील लखुजीराव जाधव निजामशाहीतील पराक्रमी सरदार, आई म्हाळसाबाई संस्काराची मूर्ती। बालवयातच त्यांच्यावर धर्म, संस्कृती, नीतिमूल्ये आणि स्वाभिमान यांचे संस्कार झाले। तेच संस्कार त्यांनी आपल्या पुत्रावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर घडविले। रयतेचे राज्य असावे ही संकल्पना जिजाऊंच्या संस्कारातूनच शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झाली। राजमाता जिजाऊ ह्या स्त्री शक्तीचे जिवंत उदाहरण होत्या। त्यांनी सिद्ध केले की एक माता संपूर्ण इतिहास घडवू शकते। जर शिवाजी महाराज इतिहासात घडले, तर त्यांच्या मागे जिजाऊ माँसाहेबांचे महान व्यक्तिमत्व होते। आजच्या काळातही जिजाऊ माँसाहेबांपासून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते। संस्काराची महत्त्वता, धैर्य आणि संयम, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद व राष्ट्रप्रेम। शेवटी एवढेच म्हणेल की जिजाऊ माता नसत्या तर छत्रपती शिवराय नसते, आणि छत्रपती शिवराय नसते तर स्वराज्याचे स्वप्न साकार झाले नसते। म्हणून अशा या महान मातेला माझा कोटी कोटी प्रणाम। जय जिजाऊ, जय शिवराय।